आणि स्वातंत्र्याच्या किरणांनी उजळले होते अगणित भारतीयांचे चेहरे आणि त्याच्या गालांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू पाहत होते करोडो भारतीय. गेटवे ऑफ इंडिया पाहत होता ब्रिटिशांची अखेरची सैनिक तुकडी समुद्रातून रवाना होताना. स्वातंत्र्याचं कालचक्र भारतात पुन्हा गतिमान झालं. एक नवा सूर्य भारताच्या क्षितिजावर तळपू लागला. स्वतंत्र भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कायद्याचे विद्वान अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. स्वातंत्र्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबून महाराष्ट्राने देशापुढे एक आदर्श निर्माण केला. मुंबई, जिला फिरंग्यांनी बॉम्बे म्हटलं, जिथे पहिली ट्रेन धावली, पहिली फिल्म बनली, ती मुंबई स्वातंत्र्यानंतर अधिकच उजळू लागली. असंख्य भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली ही मुंबई. आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे मुंबई. आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू झाली. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या 75 वर्षात भारताने निर्माण केली आहे आपली एक वैश्विक ओळख. ज्यांच्या बलिदानाने लाभले अनमोल स्वातंत्र्य, त्यांना भावपूर्ण नमन करत देश साजरा करतो आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आगामी 25 वर्षे आहेत अमृतकाल भारताचा. आजचा भारत जाणतो आहे गतीची दिशा, प्रगतीची भाषा. थांबला तो संपला हाच आहे संकल्प आजच्या भारताचा. सर्वश्रेष्ठ भारत, सर्वशक्तिमान भारत हेच आहे ध्येय आजच्या भारताचे. या ध्येयाच्या प्राप्तीकरता हवाय दृढ निश्चय आणि दूरदर्शीपणा. लाभले आहे सौभाग्य या देशाला एका प्रगतिशील नेतृत्वाच्या श्री नरेंद्र मोदींच्या रूपाने, एका यशस्वी पंतप्रधानांच्या भूमिकेत, विद्यमान नेतृत्वाच्या भूमिकेत, ज्यांचा संकल्प आहे सन 2047च्या आधी भारताला विकसित देशांच्या यादीत सामील करणे. आणि हे शक्य आहे त्या पंचप्राणांच्या जोरावर. और हमें उन पंच प्राण को लेकर के 2047 जब आजादी के 100 साल होंगे. विकसित भारताचा संकल्प, गुलामगिरीच्या प्रत्येक विचारातून मुक्ती, आपल्या समृद्ध परंपरांचा अभिमान, एकता, एकोपा आणि नागरिक कर्तव्यांचे पालन या 5 प्रतिज्ञांच्या जोरावरच भारत बनणार आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. या गाथेला इथेच या वळणावर सोडून मी निघून जातो आहे पुढे माझ्या अनंताच्या अनादी यात्रेला. मी पुन्हा येईन जेव्हा भारत साजरा करीत असेल आपला शतक महोत्सव. हर खून की बूंद में जो
है कर्ज चुका दो जरा। एक नाम ही बस तेरा हो, सबकी जुबां पर असर तेरा हो। मीलों पे हो दुश्मन तेरा, धड़कन पे उसकी असर तेरा हो। उस आसमां पर लिख दे तू हिंदुस्तां का नाम चल, लहरा दे तू तिरंगा तेरा, दे रंग तू आसमां का बदल। मिट्टी यही मांगे बरसों से बाकी है, कर्ज चुका दो जरा। हर कोने की बूंद में जो छुपी है वो चिंगारियां तो निकालो। जो दुश्मन अंधेरा है काला अंधेरा, तो उसको आग लगा दो। खुशियां बुलाए हैं अमृत में आए हैं, है जश्न हिंद यहाँ। ऐ हिंद तेरी शान की खातिर, ले ये मेरी जान है हाजिर। हर कतरा मेरे खून का है, नफ्स मेरी है तेरी जान।